गेल्या काही महिन्यांपासून राज्यात विविध भागात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून बिबट्यांची दहशत सगळीकडे पसरली आहे। विशेषतः पुणे शहरातल्या अनेक भागात बिबट्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अशातच एका बिबट्यानं मात्र अख्खी यंत्रणा कामाला लावली होती। तर झालं असं की गेल्या 9 महिन्यांपासून पुणे विमानतळ परिसरात एका बिबट्यानं थैमान घातलं होतं, मात्र अखेर आता त्याला पकडण्यात यश आलेलं आहे। एप्रिल पासून हा प्रौढ नर बिबट्या विमानतळ परिसरातील कधी दाट झुडपामध्ये तर कधी भूमिगत बोगद्यांमध्ये लपून सतत हालचाल करत होता। त्यामुळे विमानतळ परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। त्यामुळे त्याला पकडण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली। या अंतर्गत पुणे वन विभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, इंडियन एअर फोर्स आणि विमानतळ प्रशासन यांनी संयुक्तपणे मोठी मोहीम राबवली आणि यामध्ये तब्बल 30 जणांचा सहभाग होता। कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावून सतत बिबट्यावर नजर ठेवण्यात आली आणि बिबट्याचं बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करून निरीक्षण आखणी कडक करण्यात आली। शेवटी 11 डिसेंबरला सुमारे 30 जणांच्या पथकानं बोगद्यामध्ये योग्य परिस्थितीत बिबट्याला आणलं आणि त्याला सुरक्षितरित्या बेशुद्ध करून पकडलेलं आहे। या यशामुळे विमानतळ परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी आता मोकळा श्वास घेतलाय।